हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य मी घेतलेलं आहे. रवा घेतलेला आहे, मैदा घेतला 1 वाटी, पिठी साखर नंतर घेणार आहे आपण. तर इथे बघा मी आता एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी मैदा टाकून घेणार आहे 1 वाटी. त्यानंतर पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यानंतर इथे थोडा खायचा सोडा आपल्याला टाकायचा आहे बघा, अर्धा चमचा. आणि हे सर्व आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने छान मिक्स करायचे. मैत्रिणींनो, ही रेसिपी अगदी छान आहे आणि गोडाचा पदार्थ आहे. आता दिवाळी आलेली आहे, दिवाळी स्पेशल मी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच दिवाळीला ही रेसिपी तुम्ही करू शकता. तर सर्व हे छान बघा मिक्स करून झालेले आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा माझा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल कसं बनवायचं ते. तर आता हे साईडला ठेवूया आपण. ते इथे एक बाउल घेतलेला आहे मी बघा, आणि त्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचे, मी अर्धी वाटी ही तूप घेतलेले आहे, गावरान तूप आहे. ते सर्व तूप आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे. आणि त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतली आहे बघा 1 वाटी. 1 वाटीला पण कमी आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे जसं तुम्हाला गोड कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही इथे पिठी साखर टाकू शकता. तर आपल्याला आता ही पिठी साखर आणि हे तूप हे छान फेटून घ्यायचे बघा. इथे जास्त करून ही फेटायची मेहनत आहे मैत्रिणींनो, जास्त फेटायचं चांगलं. छान फेटल्याच्या नंतरच आपला पदार्थ छान उत्तम मस्त होणार आहे. रेसिपीला टाइम बिलकुल पण लागत नाही, पण फेटायला फक्त टाइम लागतो. जेवढं तुम्ही फेटसाल ना तेवढी रेसिपी एकदम छान होती. ही पाहू शकता असं छान फेटायचं. जवळजवळ एक 5 मिनिटं आपल्याला हे फेटायचे छान. कलर पण आपला चेंज झालाय बघा. पहिला कसा रंग वेगळा होता पिवळसर, आता व्हाईट कलर झालेला आहे. ते हे छान फेटल्याच्या नंतर कलर चेंज होतो. तर त्यानंतर आपल्याला काय करायचे, मी जे मिश्रण कालवलेलं होतं मैदा, रवा आणि बेसन पीठ, हे सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचे. दिवाळीला हा पदार्थ एकदा तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप झटपट होतो आणि खायला पण तेवढीच टेस्टी येते ह्या पदार्थाची. तर आपल्याला हे आता छान असं मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये. पहिली सर्व असं कालून घ्या बघा. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय, गावातून पाहताय, मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान कमेंट पण करा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर. पाहू शकता आता आपण त्याने सर्व हलवून तर घेतलेले आहे. तर हाताने आपल्याला हलक्या हाताने हे मळून घ्यायचे. इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे, तुम्ही गव्हाचं पीठ पण टाकू शकता. ही गव्हाच्या पिठाची पण रेसिपी खूप छान होती आणि मैद्याची पण छानच होती. तुम्हाला जसं आवडेल ना त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी करू शकता. प्रमाण तेच घ्यायचे. मी 1 वाटी रवा घेतला होता, ते 1 वाटी मैदा घेतला होता, अर्धी वाटी पाऊण वाटी रवा घेतलाय आणि बेसन पीठ घेतले मी अर्धी वाटी. हे 3 साहित्य घेतलं होतं. आणि त्यानंतर तूप टाकून अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पिठी साखर
हे टाकून छान फेटून घेतलेलं. अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर पहा आता मी काय करते, याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचेत. अशा पद्धतीने तुम्ही साईज वाढवू शकता, छोटे मोठे करू शकता, पण मी एवढी साईज केलेली आहे. तर आपल्याला काय करायचे, छान दिसण्यासाठी तर ह्याच्यावर आपल्याला थोडी डिझाईन करून घ्यायची बघा चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही डिझाईन कशी पण करू शकता, कोणती पण. मी अशा पद्धतीने करते, पाहू शकता तुम्ही. छान दिसतात का नाही बघा अशी डिझाईन पण. आणि तुमच्याकडे काजू बदाम पिस्ते काय असेल ना ते तुम्ही वरून तुम्ही लावू शकता. माझ्याकडे नव्हते म्हणून मी एकदम साध्या पद्धतीत ही रेसिपी केलेली आहे, पण खूप टेस्टी होती मैत्रिणींनो. नक्की ट्राय करा तुम्ही. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं पण नानकेट करून घ्यायचे. मी आकार ह्याला गोल दिलेला आहे. तुम्ही चौकोनी नानकेट केली तरी पण छान होतात, किंवा अशी गोल बनवली तरी पण चांगली होतात. तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला जशी बनवता येईल तशी तुम्ही बनवू शकता. बघा जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजचीच बनवल्यात मी. गुड डे बिस्किटच्या आकारावर एवढी. डिझाईन करायला पण किती सोपी आहे का नाही बघा मैत्रिणींनो. तर अशाच पद्धतीने आपण सर्व नानकेट आता बनवून घेऊया. बघा मी ही 3 तुम्हाला बनवून दाखवल्यात. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बनवून घ्यायच्यात. तर पाहू शकता इथे सर्व नानकेट मी बनवून घेतलेली आहेत. तर आपल्याला आता ही भाजायची कशी ही पद्धत तुम्हाला दाखवते मी. इथे पॅन घेतलेला आहे बघा मी. पॅनला मी तेल तूप काही लावलं नाही. आपल्याला अशीच ही पॅन ह्याच्यात ठेवायच्यात आप्याच्या भांड्यामध्ये. तुम्ही ही ताटात पण करू शकता. माझ्याकडे आप्याचं भांडं होतं म्हणून मी आप्याच्या भांड्यात करून तुम्हाला दाखवते. एक एक करून आपल्याला सर्व आप्याच्या भांड्यात ठेवून घ्यायच्यात. तर पाहू शकता सर्व आपली आप्याच्या भांड्यामध्ये नानकेट ठेवून झाल्यात. तर इथे मी बघा आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा आपला गरम मस्त झालेला आहे. काहीतरी खाली ठेवायला लागतं. नाही जर ठेवलं आपण आप्याचं भांडं जर तसंच ठेवलं ना तर खाली आपले नानकेट जळू शकतात. त्याच्यामुळं खाली तुमच्याकडे लोखंडी तवा असला तर लोखंडी तवा ठेवा, किंवा ॲल्युमिनियमचा असेल तर ॲल्युमिनियमचा ठेवा. कोणता पण तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण लावून पॅक एक अर्धा तास आपल्याला ही नानकेट वाफेवर मीडियम गॅसवरच होऊन द्यायच्यात. आणि मध्ये मध्ये बघा चेक करायचे जरा झाल्यात का म्हणून. अजून थोडीशी बाकी आहेत आपली. तर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला. आणि मैत्रिणींनो माझ्याकडे आणखीन पीठ थोडंसं उरलं होतं 3 नानकेटाचं. तर मी त्या बाजूला तिकडे गॅसवर एका ताटात मी छोट्या प्लेटमध्ये ती 3 नानकेट ताटावर हे करून घेतली होती, मी वाफळून घेतली होती छान. तर पाहू शकतात मस्त आपली नानकेट ही झालेली आहेत बघा. आणि खालून पण मस्त भाजल्यात, गोल्डन मस्त कलर आलेला आहे बघा, खरपूस भाजलेली आहेत. अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी ही गोडाचा पदार्थ दिवाळीसाठी नक्कीच बनवा मैत्रिणींनो. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर पाहू शकता इथे मी ताटात ह्या डिशमध्ये छोट्या ही 3 नानकेटं बनवलेली, ती पण छान झालेली आहेत। आता आपण सर्व ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एक तोडून दाखवते मी तुम्हाला बघा, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहेत बघा, कडक बिलकुल पण नाही आहे, तोंडात घालताच विरघळतात अशी ही नानकेट आपण मस्त बनवलेली आहेत। तर ही एका डिशमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला। पाहू शकता मैत्रिणींनो कशी झाली आपली नानकेटची रेसिपी, मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।